नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 समरूपता सराव संच 1.4 अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय हे सुद्धा अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। आता सोडवूया आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय। प्रमेय आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे काय म्हटलेलं आपल्याला, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर दिलेले दोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। या अगोदर आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तराची गुणधर्म अभ्यासलेली आहेत, पण त्या ठिकाणी दोन्ही त्रिकोण हे समरूप नव्हते। या ठिकाणी दोन्ही त्रिकोण समरूप दिलेले आहेत। हा दोन्हीमध्ये मूळ फरक आहे, उपयोग करताना लक्षात ठेवायचं आहे। आपण गुणधर्म अभ्यासले होते त्यावेळेस तिथं दोन त्रिकोण दिलेले समरूप नव्हते, पण या ठिकाणी समरूप आहेत। वापर करताना लक्षात ठेवायचे। तर या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत। मी तर दोन त्रिकोण काढलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR। इथं AD लंब BC वर काढलेला आहे, बाजू BC वर रेख AD हा लंब काढलेला आहे आणि बाजू रेख PS हा बाजू QR वर लंब काढलेला आहे। पक्ष, आता प्रश्नात दिलेला जो प्रमेयामध्ये दिलेला आहे आपल्याला पक्ष काय दिले, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर म्हटले। म्हणजे आपल्याला पक्षामध्ये काय दिलेलं आहे, दिलेले दोन्ही त्रिकोण समरूप आहेत। मग ते कसं लिहायचं, आपण घेतलेले दोन त्रिकोणाचे नाव, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि हे दिलेलं आपल्याला त्याचबरोबर AD लंब BC आणि PS लंब QR। त्यानंतर साध्य, पक्षाच्या पुढचा भाग जो असतो तो साध्य। काय साध्य आहे की दोन त्रिकोण समरूप असतील तर हे पक्ष आहे, त्याच्या पुढं त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं लिहिणार आपण, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। मग संगत भुजा AB ची संगत PQ म्हणून AB वर्ग छेद PQ वर्ग, त्याचबरोबर दुसरी बाजू आहे BC ची संगत QR म्हणून BC वर्ग छेद QR वर्ग आणि तिसरी बाजू AC ची संगत PR म्हणून AC वर्ग छेद PR वर्ग। म्हणजे साध्य काय झालं आपलं, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग, BC वर्ग छेद QR वर्ग, AC वर्ग छेद PR वर्ग। इथं अंशस्थानी छेदस्थानी एकमेकांच्या संगत भुजाच घ्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवा। आता आपण सिद्धता लिहूया। याची सिद्धता, आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे सुरुवातीला अभ्यास केलेला आपण जो गुणधर्म आहे तो गुणधर्म लिहूया। दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। या गुणधर्मानुसार एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर या त्रिकोणाचा पाया आणि उंची, पाया BC गुणिले उंची AD छेद या त्रिकोणाचा पाया QR गुणिले उंची PS एवढे असते। याला आपण सेपरेट लिहूया असं, BC छेद QR गुणिले AD छेद PS
AD छेद PS, याला आपण 1 नंबर देऊया, समीकरण नंबर 1. याचा आपल्याला पुढे उपयोग होईल. आता ह्या दोन त्रिकोण घेऊया आपण, त्रिकोण ABD व त्रिकोण PQS. त्रिकोण ABD व त्रिकोण PQS. यामध्ये आपल्याला हे दोन कोण एकरूप दिलेले आहेत. कोण B एकरूप कोण Q. कोण B एकरूप कोण Q, कारण पक्ष. आणि हे दोन्ही कोण 90-90 अंशाचे आहेत. कोण ADB बरोबर कोण PSQ, हे दोन्ही कोण एकरूप आहेत. कोण ADB एकरूप कोण PSQ, कारण प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी 90 अंश. आता जर दिलेल्या दोन त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS, कारण कोको कसोटी. कोको कसोटी. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून AD छेद PS बरोबर AB छेद PQ. समीकरण नंबर 2, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे पक्ष काय दिलेलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR म्हटलेलं आहे. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, कारण पक्ष. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून या त्रिकोणाच्या संगत बाजू AB छेद PQ बरोबर BC छेद QR आणि AC छेद PR बरोबर AC छेद PR. समीकरण नंबर 3, यालाही कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता 1, 2, 3 वरून 1, 2 आणि 3 वरून हे पहा, इथं 1 मध्ये काय BC छेद QR गुणिले AD छेद PS आहे. मग AD छेद PS आणि AD छेद PS AB छेद PQ सारखा आहे आणि AB छेद PQ BC छेद QR AC छेद PR समान आहेत. म्हणजे ही गुणोत्तर समान आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी AD छेद PS च्या ठिकाणी BC छेद QR घेता येतं. हे पहा, AD छेद PS AB छेद PQ आणि AB छेद PQ बरोबर BC छेद QR. म्हणजे आपण या ठिकाणाहून AD छेद PS ला रिप्लेस करून त्या ठिकाणी BC छेद QR घेऊ शकतो. म्हणून 1, 2 व 3 वरून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर हे BC छेद QR जशास तसं लिहूया. BC छेद QR गुणिले AD छेद PS च्या ऐवजी पण BC छेद QR लिहूया बरोबर BC गुणिले BC चा वर्ग छेद QR गुणिले QR चा वर्ग.
बी सी छेद क्यू आरचा वर्ग. आता बी सी छेद क्यू आर बरोबर ए बी छेद पी क्यू आहे, म्हणून इथं येईल आपल्याला ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग येईल बरोबर. ह्याच्याच बरोबर ए सी छेद पी आर पण आहे, म्हणून बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग पण येईल. म्हणजेच काय आलं आपल्याला, म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग. हेच आपलं साध्य आहे. याप्रमाणे हा प्रमेय सोडवायचा आहे. आता आपण सराव संच 1.4 मधील पहिला प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आपल्याला या ठिकाणी दोन समरूप त्रिकोण आहेत म्हटले आणि त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे 3 जसे 5. 3 जसे 5 म्हणजे यातला पहिला त्रिकोण हा लहान आहे आणि दुसरा त्रिकोण मोठा आहे. मग यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर आपण ते त्रिकोण गृहीत धरूया. समजा त्रिकोण ए बी सी हा लहान त्रिकोण व त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण आहे. मग लहान त्रिकोणाची बाजू जसे मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे, मग लहान त्रिकोणाची बाजू घेऊया आपण ए बी जसे पी क्यू बरोबर 3 जसे 5, कारण पक्ष म्हणजेच ए बी छेद पी क्यू बरोबर 3 छेद 5, समीकरण नंबर 1. आता आपल्याला हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, कारण पक्ष प्रश्नात दिलेला आहे आपल्याला. मग आपल्याला माहिती आहे आत्ताच शिकलेल्या प्रमेयानुसार समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग. ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग, कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. क्षेत्रफळाचे प्रमेय. आता यालाच आपण असं लिहूया, एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी छेद पी क्यू कंसाचा वर्ग लिहूया. ए बी छेद पी क्यू कंसाचा वर्ग. इथं सेपरेट वर्ग आपण एकाच कंसात घेऊन वर्ग केला. मग आता 1 वरून याची किंमत ठेवा या ठिकाणी. एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी छेद पी क्यूची किंमत आहे 3 छेद 5 कंसाचा वर्ग, कारण 1 वरून. म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. म्हणून दिलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर गुणोत्तर 9 जसे 25 आहे. 9 जसे 25 आहे. दुसरं उदाहरण, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी जसे पी क्यू बरोबर 2 जसे 3
तर खालील चौकटी पूर्ण करा. इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, हे पूर्ण करायचं आहे आपल्याला. त्रिकोण एबीसी, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर AB वर्ग, AB वर्ग छेद त्याची संगत बाजू येईल, AB ची संगत बाजू PQ, म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग. म्हणजे या ठिकाणी काय येईल, PQ वर्ग बरोबर 2 वर्ग छेद 3 वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9 येईल. या ठिकाणी 2 चा वर्ग 4 लिहा, 3 चा वर्ग. आता तिसरा प्रश्न, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR, एरिया त्रिकोण एबीसी बरोबर 80, एरिया त्रिकोण PQR बरोबर 125, तर खालील चौकटी पूर्ण करा. इथं पण आपल्याला रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, या पूर्ण भरायच्या आहेत. एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण PQR, आपल्याला 2 त्रिकोण समरूप दिलेत एबीसी आणि PQR, म्हणून या ठिकाणी येईल एरिया त्रिकोण PQR बरोबर 80 छेद 125 बरोबर याच्या संगत बाजू येतील. इथं एबीसी ची संगत बाजू AB वर्ग छेद PQ वर्ग, AB वर्ग छेद PQ वर्ग असेल या ठिकाणी. म्हणून आता AB वर्गाचं वर्गमूळ घ्या AB, PQ वर्गाचं वर्गमूळ घ्या PQ आणि 80 छेद 125 चं वर्गमूळ घ्या. तर काय करायला, 80 छेद 125 ह्याला 5 न भाग जाईल, 5 1 5, 3 उरले 5 1 30, 5 2 10, 2 उरले 5 5 25, 16 छेद 25 येईल. 16 छेद 25 म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5, 4 छेद 5, म्हणून AB छेद PQ बरोबर 4 छेद 5 असे या ठिकाणी येईल. चौथं उदाहरण सोडवूया आपण. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN. जर QR बरोबर 20 तर MN काढा. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, कारण पक्ष. मग आपल्याला माहिती आहे 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आपल्याला या ठिकाणी QR ही बाजू दिलेली आहे म्हणून QR ची संगत MN असेल. मग एरिया त्रिकोण LMN छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर QR बाजू दिलेली आहे, मग QR ची संगत MN म्हणून MN चा वर्ग छेद QR चा वर्ग, कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, ह्याला आपण समीकरण नंबर 1 लिहूया पुन्हा. परंतु 9 गुणिले, आपल्याला हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN, कारण पक्ष. आता आपल्या इथं LMN छेद PQR आहे, मग आपण काय करूया, PQR ला इकडे घेऊया आणि 16 ला इकडे घेऊया या बाजूला. 9 छेद 16 बरोबर एरिया त्रिकोण LMN छेद एरिया त्रिकोण PQR. म्हणजे आपण काय केलं, PQR ला उजव्या बाजूला नेलं आणि 16 ला डाव्या बाजूला घेऊन, म्हणून एरिया त्रिकोण LMN छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर 9 छेद 16, समीकरण नंबर 2. आता 1 व 2 वरून
1 व 2 वरून याच्या ठिकाणी 9/16 ठेवा. 9/16 बरोबर mn वर्ग छेद QR वर्ग. आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्या. 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4 बरोबर mn वर्गचं वर्गमूळ mn आणि QR वर्गचं वर्गमूळ QR. आता इथं QR बरोबर 20 आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे, म्हणून 3/4 बरोबर mn/20, कारण QR बरोबर 20 हे प्रश्नात दिले. तिरपा गुणाकार करा. 3 गुणिले 20 बरोबर mn गुणिले 4, म्हणजेच mn बरोबर 3 गुणिले 20 छेद 4. 4 × 4, 4 × 5 20 आणि 5 × 15, म्हणजे mn बरोबर 15. म्हणून mn बरोबर 15. पाचवा प्रश्न सोडवूया आपण. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आपल्याला 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत, एक लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण. तर आपण इथं गृहीत धरलेलं आहे, समजा त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण व त्रिकोण PQR हा लहान त्रिकोण आहे. मग मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण ABC बरोबर 225 चौसेमी, एरिया त्रिकोण PQR बरोबर 81 चौसेमी. आपल्याला लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, PQ घेतली आपण बरोबर 12, तर PQ ची संगत AB ची लांबी आपल्याला काढायची आहे. आपल्याला दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं दिलेलं आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, कारण पक्ष. मग आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग, कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता या किमती ठेवा. इथं ABC ची किंमत आहे 225, एरिया त्रिकोण PQR 81 बरोबर AB वर्ग छेद PQ 12चा वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्या. 225 हा 15चा वर्ग आहे, 225चं वर्गमूळ 15, 81चं वर्गमूळ 9, AB वर्गाचं वर्गमूळ AB आणि 12 वर्गाचं वर्गमूळ येईल 12. आता तिरपा गुणाकार करा. 15 गुणिले 12 बरोबर 9 गुणिले AB, म्हणजेच AB बरोबर 15 गुणिले 12 छेद 9. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे AB बरोबर 5 चौक 20 सेमी. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी आहे. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी आहे. सहावा प्रश्न सोडवूया आपण. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत.
एरिया त्रिकोण ABC जसे एरिया त्रिकोण DEF बरोबर 1 जसे 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. आपल्याला त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत म्हटले. मग समभुज त्रिकोण हे नेहमी समरूप असतातच. मग त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला 1 जसे 2 असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. एरिया त्रिकोण ABC जसे एरिया त्रिकोण DEF बरोबर 1 जसे 2 कारण पक्ष म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर 1/2 समीकरण नंबर 1. आता समभुज त्रिकोण हे नेहमी समरूप असतात. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहेत कारण पक्ष म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. मग आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. AB वर्ग छेद DE वर्ग कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आपल्याला उदाहरणामध्ये AB बरोबर 4 दिलेला आहे आणि 1 वरून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर 1/2 बरोबर AB ची लांबी 4चा वर्ग छेद DE वर्ग कारण AB बरोबर 4 आणि 1 वरून. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्या. 1/2 बरोबर 4/DE. तिरपा गुणाकार करा. 1 गुणिले DE बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच DE बरोबर 4 वर्गमुळात 2 म्हणजेच DE बरोबर 4 वर्गमुळात 2 म्हणून उत्तर म्हणून DE बरोबर 4 वर्गमुळात 2. 7वा प्रश्न सोडवूया आपण. आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE. एरिया त्रिकोण PQF बरोबर 20 एकक. जर PF बरोबर 2 DP आहे तर एरिया चौकोन DPQE काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इथं कृती दिलेली आहे. हे रिकामे बॉक्स आपल्याला भरायचे आहेत. तर आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इथं एरिया त्रिकोण PQF बरोबर 20 एकक हे प्रश्नातच दिलेलं आहे. PF बरोबर 2 DP. PF बरोबर 2 DP हे पण आपल्याला पक्ष आहे प्रश्नात दिलेला आहे. DP बरोबर x मानू म्हटलंय म्हणजे DP ची किंमत x कन्सिडर केलेली आहे, x गृहीत धरलेली आहे. तर PF बरोबर किती होईल 2x. कसं 2 DP आहे ना, मग इथं x ठेवा DPच्या ठिकाणी. 2 DP म्हणजे 2x. PF बरोबर 2x हे सोडवूनच दिलेलं आहे आपल्याला. फक्त हे रिकामे बॉक्स भरायचे. DF बरोबर आता DF बरोबर DP प्लस काय येणार आहे. DF बरोबर DP प्लस PF येईल. म्हणजे हे DF बरोबर DP प्लस PF म्हणजे इथं DP लिहिलंय तर आपल्याला इथं काय लिहावं लागेल PF लिहावं लागेल. बरोबर DP ची किंमत x गृहीत धरलेली आहे आणि PF आहे इथं 2x म्हणून इथं 2x ठेवा. हे DF इथं गृहीत धरलेला x, PF आलं 2x, x प्लस 2x 3x हे आलं इथपर्यंत. बरोबर. आता त्रिकोण FD व त्रिकोण FPQ मध्ये हे आपल्याला PQ समांतर DE दिलेला आहे.
एफ डी ई एकरूप कोन काढायचे, संगत कोन. आपल्याला पी क्यू समांतर डी दिलेला, ही जर छेदिका घेतली तर हा कोन आणि हा कोन संगत कोन होतील. म्हणून इथं कोन एफ डी ई म्हणजे हा दिलेला आहे, तर इथं काय येईल पुढं, हा कोन येईल, कोन क्यू पी एफ, कोन क्यू पी एफ संगत कोन. दुसरा एफ ई डी, ही छेदिका जर घेतली आपण तर हा कोन आणि हा कोन संगत कोन होईल. या ठिकाणी लिहिले एफ ई डी म्हणजे हा कोन लिहिला. आता इथं येईल पी क्यू एफ, कोन पी क्यू एफ, कारण संगत कोन. म्हणून त्रिकोण एफ डी समरूप त्रिकोण एफ पी क्यू, कारण कोको कसोटी दोन कोन एकरूप आहेत म्हणून. मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग एरिया त्रिकोण एफ डी छेद एरिया त्रिकोण एफ पी क्यू बरोबर. आता आपल्याला इथं डी एफ आणि पी एफ ही बाजू दिलेली आहे, तर त्याच बाजू घेऊ आपण. एफ डी ई, एफ डी ई मोठा त्रिकोण, त्याची बाजू आहे डी एफ, डी एफ चा वर्ग छेद पी एफ चा वर्ग, डी एफ वर्ग छेद पी एफ वर्ग. डी एफ आहे इथं काढलेलं 3x आणि पी एफ 2x, 3x चा वर्ग छेद 2x चा वर्ग बरोबर 9/4, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, x वर्ग कॅन्सल झालेला आहे तिथं. आता एरिया त्रिकोण एफ डी ई बरोबर 9/4. हे काय केलेलं आहे त्यांनी, हे एफ पी क्यू या बाजूला घेतलं, डाव्या बाजूचा उजव्या बाजूला छेदातलं गुणाकारात येईल. 9/4 गुणिले एरिया त्रिकोण एफ पी क्यू बरोबर 9/4 गुणिले एरिया त्रिकोण एफ पी क्यू. इथं पी क्यू एफ आणि एफ पी क्यू एकच होईल. हे दिलेलं आहे 20, या ठिकाणी 20 ठेवा. आता 4 न 20 ला भागाकार करा आणि सोडवून लिहा. इथं 4 पंचे 20, 4 न 20 ला भागलं तर किती येईल, 5, 4 पंचे 20, 9 आणि 5 चा गुणाकार, 9 5 45 येईल. या ठिकाणी येईल 45. मग आता ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ, चौकोन डी पी क्यू ई बरोबर ह्या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मायनस या लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हे इथं दिलेलं आहे आपल्याला. एरिया चौकोन डी पी क्यू ई बरोबर एरिया त्रिकोण एफ डी ई मायनस एरिया त्रिकोण एफ पी क्यू. एफ डी ई चं क्षेत्रफळ आलेलं आहे इथं, एरिया त्रिकोण एफ डी ई बरोबर 45 मायनस एरिया त्रिकोण एफ पी क्यू 20, हे दिलेलंच आहे इथं सुरुवातीला. दोघांची वजाबाकी करा, 45 मायनस 20 25. या पद्धतीनं ही कृती पूर्ण करायची आहे. आणि अशा प्रकारे आपण सराव संच 1.4 चा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.